जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणता देश हा जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे जॉर्डन हा जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश ठरलेला आहे. नुकतेच आता WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने ही घोषणा केली आहे. कुष्ठरोग हा कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? तर मायकोबॅक्टेरियम लेप्री या बॅक्टेरियामुळे कुष्ठरोग होतो आणि या रोगाच्या उपचारासाठी डॅप्सोन, रिफाम्पिसिन आणि क्लोपाझिमिन या औषधाचा उपयोग केला जातो. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये आपण ग्रह आणि त्यांच्या चंद्राची माहिती पाहिली होती. यात थोडंसं अपडेशन करून घ्या. हा जो शनिग्रह आहे याला एकूण सध्या 146 चंद्र आहेत. युरेनसला 28 तर नेपच्यूनला 16 चंद्र आहेत. हे थोडं अपडेट करून घ्या. आणि आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. देशभरात वाढत्या रेल्वे अपघातांच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने कोणत्या दलाची स्थापना केली? तर आता देशभरात वाढत्या रेल्वे अपघातांच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने रेल्वे रक्षक दल या दलाची स्थापना केली. हा जो सध्या उपक्रम आहे हा पायलट प्रोजेक्ट म्हणून उत्तर पश्चिम रेल्वे या झोनमध्ये राबवण्यात येत आहे. या दलाचं काम काय असेल तर अपघातस्थळी तातडीने पोहोचून बचाव कार्य करणे हे या दलाचं कार्य असेल व या दलामध्ये इंडियन रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना सामील करण्यात येत असून या रेल्वे रक्षक दलाला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बरं मित्रांनो, तुम्हाला हे माहित आहे का या उत्तर पश्चिम रेल्वे झोनचं मुख्यालय कुठे आहे? तर या उत्तर पश्चिम रेल्वे झोनचं मुख्यालय हे रायपूरमध्ये आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या. उत्तर रेल्वेचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. उत्तर पूर्व सीमा रेल्वेचं मुख्यालय मालेगाव गुवाहाटी. उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय गोरखपूर तर उत्तर मध्य रेल्वेचं मुख्यालय प्रयागराज येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 2. मित्रांनो, भारतात प्रत्यक्ष कर विवाद निराकरणासाठी विवाद से विश्वास ही योजना राबवण्यात येते. आता या विवाद से विश्वास योजनेचा दुसरा टप्पा कधीपासून लागू करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच विवाद से विश्वास 2.0 योजना ही 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्यात येणार आहे. या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर आयकर खटले कमी करण्यासाठी एक सुव्यवस्थित प्रक्रिया प्रदान करणे आणि प्रलंबित विवादांचे निराकरण करून प्रत्यक्ष कर वाढवणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. आता या योजनेचा जो दुसरा टप्पा आहे याचा लाभ 22 जुलै 2024 पर्यंत प्रलंबित प्रकरणे किंवा अपील असलेल्या करदात्यांना होणार आहे. प्रत्यक्ष कराविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. प्रत्यक्ष कर हा व्यक्ती किंवा संस्थानांच्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर थेट लादला जातो. हा जो कर आहे हा एक प्रगतिशील कर आहे. म्हणजेच व्यक्तीच्या कर भरण्याच्या क्षमतेवर हा कर आधारित आहे. त्यासाठी याला प्रगतिशील कर असं म्हणतात. एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारण्यात येतो की खालीलपैकी कोणता कर हा प्रगतिशील कर आहे? तर प्रत्यक्ष कर हा एक प्रगतिशील कर आहे व प्रत्यक्ष करामध्ये वैयक्तिक आयकर, महामंडळ कर, मालमत्ता कर, देणगी कर, संपत्ती कर व भांडवली कराचा समावेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार आहे या पुरस्काराने कॅनडाच्या पॅट्रिशिया होमिनिलो यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, ही जी इमेज आहे याच इमेजसाठी पॅट्रिशिया होमिनिलो यांना बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. या इमेजमध्ये त्यांनी 4000हून अधिक पक्षी दाखवले आहेत ज्यांचा मृत्यू परावर्तित काचाला टक्कर दिल्यामुळे झाला आहे. यासहच या पुरस्कारामध्ये यंग बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर या पुरस्काराने 14 वर्षीय स्पॅनिश छायाचित्रकार आंद्रेस लुईस डोमिंगुएज ब्लँको याला सन्मानित करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 4. मित्रांनो, आता मेक इन इंडिया या उपक्रमाने आपले 10 वर्षे पूर्ण केले आहेत. तर एक्झाम मध्ये आपल्याला आता हा उपक्रम कधी लॉन्च करण्यात आला होता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर नोट करून घ्या. मेक इन इंडिया हा उपक्रम 25 सप्टेंबर 2014 रोजी लॉन्च करण्यात आला होता. आणि या उपक्रमाची संकल्पना कधी मांडण्यात आली होती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014च्या भाषणात या उपक्रमाची संकल्पना मांडली होती. आता ही योजना पहा, आयुष्यमान भारत या योजनेला आता 6 वर्ष पूर्ण झाली आहेत. बरं, ही योजना कधी लॉन्च करण्यात आली होती तर आयुष्यमान भारत योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी झारखंडमधील रांची शहरातून लॉन्च करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांचे आरोग्य कव्हरेज देण्यात येते. सध्या 12 कोटीहून अधिक कुटुंबे या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेसाठी कौटुंबिक आकार किंवा वयाचे कोणतेही बंधन नाही. आणि आता या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबात 70 वर्षापेक्षा जास्त वयाचे व्यक्ती आहेत त्यांना अधिकचे
5 लाख रुपयाचे कव्हर मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 5वा, भारतातील पहिला CO2 पासून मिथेनॉल पायलट प्लांट कोठे सुरू करण्यात आला? तर आता भारतातील पहिला CO2 पासून मिथेनॉल प्लांट हा पुणे या शहरामध्ये स्थापन करण्यात आला आहे. हा जो प्लांट आहे याची स्थापना पुण्यातील थर्मॅक्स लिमिटेडच्या परिसरात करण्यात आली असून हा प्रकल्प थर्मॅक्स लिमिटेड आणि IIT दिल्लीद्वारे PPP तत्वावर म्हणजे सार्वजनिक खाजगी भागीदारी या तत्वावर राबवण्यात येत आहे. यासच हे सुद्धा लक्षात ठेवा, जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क हे गुजरातमध्ये स्थापन करण्यात आला आहे. देशातील पहिले डिजिटल कोर्ट केरळ, भारतातील पहिले इनडोअर जलतरण केंद्र ओडिशा, तर देशातील पहिला भूमिगत कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प हा झारखंडमध्ये स्थापन करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 6वा, 2024चा एकलव्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 2024चा एकलव्य पुरस्कार हा प्रत्याशा रे यांना जाहीर झालेला आहे. या ज्या प्रत्याशा रे आहेत यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये पार पडलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये 4 सुवर्ण, 1 रौप्य व 1 कांस्य पदकासह एकूण 6 पदक पटकावले होते व आता त्यांना एकलव्य पुरस्कार मिळाला आहे. बरं, एकलव्य पुरस्कार कोणत्या राज्याद्वारे दिला जातो? तर एकलव्य पुरस्कार हा ओडिशा राज्याद्वारे दिला जातो. ओडिशाचा हा सर्वात प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार असून ओडिशातील युवा खेळाडूंना त्यांच्या गेल्या 2 वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं व या पुरस्काराची सुरुवात 1993 मध्ये करण्यात आली होती. आता हा प्रश्न पहा, कोणत्या देशाद्वारे क्लायमॅट फायनान्स ॲक्शन फंडची स्थापना करण्यात आली? तर हा जो क्लायमॅट फायनान्स ॲक्शन फंड आहे याची स्थापना अझरबैजान या देशानं केली आहे. मित्रांनो, या फंड अंतर्गत प्रारंभिक निधी म्हणून अझरबैजानने $1 अब्ज उभारण्याचं लक्ष ठेवलं आहे. मॅपमध्ये पहा, हा अझरबैजान देश आहे. अझरबैजानची राजधानी बाकू, तर चलन हे अझरबैजानी मनात आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, दिल्लीतील वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी उपराज्यपालांनी अलीकडे सुरू केलेल्या उपक्रमाचं नाव काय आहे? तर दिल्लीतील वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी उपराज्यपालांनी डस्ट फ्री दिल्ली ड्राईव्ह हा उपक्रम सुरू केला आहे. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतातील पहिले व्यापक कर्करोग मल्टी ओमिक्स डेटा पोर्टल सुरू केले? तर आता भारतातील पहिले कर्करोग मल्टी ओमिक्स डेटा पोर्टल हे ICGA सुरू केलं आहे. ICGA म्हणजेच इंडियन कॅन्सर जिनोम एटलस व या संस्थेने भारतासाठीचे पहिले कर्करोग मल्टी ओमिक्स डेटा पोर्टल सुरू केलं आहे. मित्रांनो, भारतामध्ये सध्या कर्करोगाच्या उपचारासाठी पाश्चात्य देशामधीलच डेटा वापरला जातो, पण आता आपल्या भारतातील लोकांसाठी भारतीय डेटा निर्माण करण्यासाठी ICGA ने हे पोर्टल सुरू केलं आहे. ICGAचं उद्दिष्ट काय आहे? तर संशोधक आणि चिकित्सांना वैयक्तिक उपचार प्रोटोकॉल विकसित करण्यास मदत करण्यासाठी भारतीय विशिष्ट डेटा सेट तयार करणे हे या ICGAचं उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 10, दरवर्षी जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक पर्यटन दिन आहे हा दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. पण हा दिवस 27 सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर 27 सप्टेंबर 1970 रोजी युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनची सनद स्वीकारण्यात आली होती. त्यासाठी 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. यावेळेसच्या दिवसाची थीम काय आहे? तर टुरिझम अँड पीस अशी यावेळेसच्या दिवसाची थीम आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, 26 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या संस्थेने अभ्यास ऐक्य या सरावाचे आयोजन केले? तर हा जो अभ्यास ऐक्य आहे हा NDMA द्वारे आयोजित करण्यात आला होता. NDMA म्हणजेच नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी व या नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीने भारतीय लष्कराच्या दक्षिणी कमांडच्या सहकार्याने अभ्यास ऐक्यचे आयोजन तामिळनाडूतील चेन्नई येथे केले होते. आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की अभ्यास ऐक्यचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? तर चेन्नई या शहरामध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. NDMA ची स्थापना कधी करण्यात आली? तर 2005 मध्ये NDMA ची स्थापना करण्यात आली व याचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात. प्रश्न क्रमांक 12, सिंगापूर ग्रँड प्रिक्स फॉर्म्युला 1 स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर सिंगापूर ग्रँड प्रिक्स फॉर्म्युला 1 स्पर्धेचं विजेतेपद लँडो नॉरिस यांनी पटकावलेलं आहे. लँडो नॉरिस हे एक ब्रिटिश आणि बेल्जियम रेसिंग ड्रायव्हर असून सध्या ते मॅक्लॉरेनसाठी फॉर्म्युला 1 मध्ये ब्रिटिश ध्वजाखाली खेळत आहेत. याआधी लँडो नॉरिस यांनी 2024 मधील मियामी ग्रँड प्रिक्स स्पर्धा आणि नेदरलँड ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं सुद्धा विजेतेपद पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 13, UK स्थित एअर कन्सल्टन्सीने जारी केलेल्या
2024 मेगा हब रिपोर्टमध्ये कोणत्या विमानतळाने पहिलं स्थान पटकावलं आहे? तर यूके स्थित एअर कन्सल्टन्सी फर्म ऑफिशियल एअरलाईन गाईडने जारी केलेल्या 2024 मेगा हब रिपोर्टमध्ये लंडन हिथ्रो विमानतळानं पहिलं स्थान पटकावलं आहे. या क्रमवारीमध्ये आपल्या भारतातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 24व्या स्थानी आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 44व्या स्थानावर आहे. 2023 मध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 25व्या स्थानी होतं व आता एका स्थानाने प्रगती करत हे विमानतळ 24व्या स्थानी आलं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 34व्या स्थानावरून 44व्या स्थानावर गेला आहे. आता हा प्रश्न पहा. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स नेटवर्कवर भारतातील पहिले प्रवासी सेवा मार्केटप्लेस scanmytrip.com कोणत्या कंपनीने लॉन्च केले? तर आता ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स नेटवर्कवर भारतातील पहिले प्रवासी सेवा मार्केटप्लेस हे इज माय ट्रिप या कंपनीनं स्थापन केलं आहे. आता इज माय ट्रिप ही कंपनी ONDC प्लॅटफॉर्मवर प्रवासी सेवा विकणारी आणि खरेदी करणारी पहिली ऑनलाईन ट्रॅव्हल कंपनी बनली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. UN अंतर्गत कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या 68व्या सर्वसाधारण परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर आता या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या 68व्या सर्वसाधारण परिषदेच्या अध्यक्षपदी स्वांग ऊक हॅम यांची निवड करण्यात आली आहे. हे जे स्वांग ऊक हॅम आहेत हे दक्षिण कोरिया या देशाचे राजदूत आहेत. या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची निर्मिती कधी करण्यात आली? तर 1957 मध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे व याचं मुख्यालय ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना येथे स्थित आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या संघटनेने कॅन्सर मूनशॉट हा उपक्रम सुरू केला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.